राधिका पाय बरोबर फोन वाजून राहिला, घे पटपट. हो हो हो. हे घे, हे घे, घे. खाऊन घे आधी, खाऊन घे. बाई, आनंद भाऊजींचा फोन आहे. हॅलो, हा बोला आनंद भाऊजी. अरे वा 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 वहिनी, हे काय मस्त शोधून काढलाय तुम्ही. काय ते 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 काय म्हणतात ते काय ते 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 देवाजवळ असतं ते. आशीर्वाद? नाही नाही आशीर्वाद नाही, ते ते नाही का ओढला जातो, आणि तो मराठीतला ओढला जातो. तू गुजराती मी चादर ओढवून नाही, ओढला जातो तो. काय काय ओढलं जातं? तो 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 नाही का, तो तो लागला की माणूस मरतो. कोण माणूस मारतो? आनंद भाऊजी काय बोलून राहिले तुम्ही? कोणता काय वहिनी, ते ते असे 10 रावण 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 बिचारा कसा मेला होता? रामाच्या बाणानी. रामबाण? काय सॉलिड रामबाण उपाय काढलाय तुम्ही. वा 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 वहिनी, आता मज्जा येणार. मला सांगितलं सगळं रघुनी. आता बघायचं गुरु काय करणार, आपण गंमत करूया. आणि वहिनी एक लक्षात घ्या, आता एक क्लायंट येणार आहे ऑफिस मध्ये गुरुला भेटायला. हो का? त्याला तुम्ही हे जे सगळं केलंय ना, ते कळलं पाहिजे. बर, पण त्यांना कसं ओळखीन मी? हो वहिनी, तो येणार ना गाडी घेऊन. तो तुम्हाला बघा बघा बघा, ती 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 गाडी आली बघा. ही का? ही का? बर बर बर. कुठे जायचंय? ऍक्टो लाईफचं ऑफिस. एका समोर तर आहे ना. ते का? अच्छा अच्छा. गुरुनाथ सुभेदार? अहो हेच तर नाव लिहिणार ना. त्यांचं नाव इथे? मी त्यांची बायको. पण तुमचं नाव काय? सौ राधिका गुरुनाथ सुभेदार. हो का? तुम्ही त्यांना ओळखता का? अहो मग आतमध्ये या ना. या, चहा म्हणते तुमच्यासाठी. आई चहा घ्या. नाही 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 नाही, नो थँक्स. हे यांना ओळखतात. ठीक आहे चहा ठीक आहे. म्हणते चला, तुम्ही. चला, मांडते. चला. हो. या ना साहेब. अहो साहेब थांबा ना. साहेब थांबा ना. वापस जाल तेव्हा परत या. राधिका, अगं राधिका, माय जरा जास्त होत आहे ना. अहो काय? काम तू चल बाई, तो पेटवतो गुरुची लंका. चल. आता ना लवकर मीटिंग सुरू होणार, आणि मग खूप. आनंद, जेनी, काय ऑल सेट सगळी तयारी झाली आहे ना? येस सर, मिस्टर सोनी आले आहेत आणि पानोलकर सर त्यांना घेऊन येत आहेत. गुड, चल वाट बघूया मग. येस. Mr. Soni, please come in. Yeah. Sir, Mr. Soni. ऑफकोर्स. वेलकम सर. नाईस टू मीट यू. सेम आहे. बसा. ओके, थँक्यू. Thank you. मिस्टर गुरुनाथ, तुमचं सरनेम सुभेदार आहे ना, राईट? ऑफकोर्स सर. आणि तुमच्या मिसेसचं नाव काय? राधिका. राधिका सुभेदार आहे वहिनीचं नाव. हो, आय सी. पण सर, तुम्ही एवढी चौकशी कशासाठी करताय? गुरुनाथ, तुमच्याकडे बघून वाटतच नाही तुमची परिस्थिती इतकी हालाकीची असेल. सॉरी सर, पण व्हॉट डू यू मीन बाय दॅट? अहो, जे डोळ्यांनी पाहिलं तेच बोलतोय मी. हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही जरा स्पष्ट सांगाल का? काय म्हणजे वहिनी मसाला लोणची वगैरे विकतात, मग हे त्यांचा छोटासा बिझनेस आहे. मी त्याबद्दल बोलतच नाहीये. मी आता इथे येते ना, समोरच्या झोपडीवर एक पाटी वाचली, सौ राधिका गुरुनाथ सुभेदार, त्याबद्दल बोलतोय मी. काय? अशी पाटी पाहिलीत तुम्ही? सगळं होईल. येस आय एम शुअर तुमचं मिसअंडरस्टँडिंग झालं असेल. हा. एक मिनिट, मला असं वाटतं गुरुनाथ सर, आपण स्वतः जाऊन पाहावं आणि मग शहानिशा करावा. हा हा, बरोबर बोलताय पानवलकर सर. काय की पाहिल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला तर्क लावणं हे बरोबर नाही, हो ना? चला आपण जाऊया. चला चला सर. हा.
ही तुमची बायकोच आहे ना? हो राधिका वहिनीचं एक बरं आहे, कुठेही असतात पण ते कामात गुंतलेले असतात. ही तर खरंच राधिका आहे आणि सोबत आई बाबा आणि अथर्व पण आहे. अथर्व तुला लिंबू पाणी हवं का? हा का? खोकला येईल का? हो गॉड, इथं खरंच राधिका आहे. गॅरीचे आई बाबा पण आहेत. पण सोपं ते सगळे रस्त्यावर काय करतायत? ओ समीदाने घरातनं बाहेर काढल्यावर यांना राहायला जागा नाही राहिली कुठे. यार बिचारे रस्त्यावर आले. हे समीदाला सांगायला हवं. शनाया. हॅलो सॅम. हा बोल शनाया. अरे यार तुला गुड न्यूज द्यायची आहे. अगं गुड न्यूज कसली, माझ्याकडे एक तुझ्यासाठी बॅड न्यूज आहे. ए नको नको, आता बॅड न्यूज वगैरे काही नको. आता मी सांगते काय ते ऐक. तू राधिकाला जे काही हकललेस ना घरातनं, अगं तोच तर खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. अगं प्रॉब्लेम नाही झालाय. राधिका, गॅरीचे आई बाबा आणि त्यांचा मुलगा सगळेजण रस्त्यावर आलेच माहिती का? रस्त्यावरती? कुठे? अगं आमच्या ऑफिसच्या समोर. आहे की नाही गुड न्यूज? काय? अगं मग शनाया, ही गुड न्यूज कशी काय असू शकते? अगं तुला माहितीये का इथे त्यामुळे किती मोठा प्रॉब्लेम झालाय तो. कसला प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम नाही झालाय. चल मी नंतर बोलते तुझ्याशी. बाय बाय बाय, सी यू बाय. अगं नाही नाही, ऐक माझा शनाया. शनाया गॉड, शनाया हे सगळं तुझ्यामुळे झालंय. गॉड, काय करू? ते काय करताय तुम्ही? राधिका पण ना इथे काय करते काही कळतच नाही. म्हणजे ती खरंच तुमची बायको आहे? सर ऍक्च्युली आय कॅन एक्सप्लेन. त्याचं काय झालंय, कुठे असते का ती? मला शोधते. तुझ्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे. शनाया मॅडम, इथे एक बॅड न्यूज आहे. हे तुझी बॅड न्यूज नाही ऐकायची मला. अरे यार, तुझी बायको राधिका आणि तुझे आई बाबा सगळे इथे बाहेर राहायला आले.